जय भीम. कारकुनाची निवड करण्यासाठी एखादे मंडळ अस्तित्वात आहे की कसे? सरकारी किंवा निमसरकारी खात्यांत अस्पृश्य समाजातील किती नोकर आहेत? सरकारच्या एका मुद्द्यावर 2 निरनिराळे निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांविषयी सरकारला काही माहिती आहे किंवा नाही, अशी विविध प्रश्नांची सरकारवर सरबत्ती उडे. सरकारने प्रत्येक खेड्यातील लोकसंख्या देऊन त्यात महार किती आहेत, महारांना इनाम म्हणून दिलेल्या जमिनीचे उत्पन्न किती मिळते, बलुता म्हणून किती आणि सरकारी पगार म्हणून किती मिळतो, सर्व चाकरीविषयक महारांना एकूण किती वेतन मिळते, अशी माहिती त्यांनी मागितली. ती माहिती मिळविण्यासाठी वाढव्य खटाटोप करावा लागेल म्हणून ते काम असाध्य आहे, असे उत्तर आंबेडकरांना देण्यात आले. एक दिवस प्रश्नोत्तरांच्या वेळी त्यांची त्यावेळचे गृहमंत्री हॉटसन यांच्याशी विधिमंडळात चकमक उडाली. त्यांनी विचारले, अस्पृश्यांना पोलीस दलात भरती करू नये असा एखादा नियम आहे की काय? हॉटसन उत्तरले, तसा काही नियम नाही. त्यावर आंबेडकरांनी विचारले, तसा नाही तर मुंबईचे पोलीस आयुक्त कमिशनर अस्पृश्यवर्गीयांना पोलीस दलात भरती करून घेण्यास नकार का देतात? पकडीत सापडलेले हॉटसन गरम होऊन म्हणाले, हा प्रश्न बराच गुंतागुंतीचा आहे. त्यातून एक मोठे प्रकरण उद्भवेल. मला येथे एवढे सांगायचे आहे की त्यात काही व्यावहारिक अडचणी आहेत. त्या सन्माननीय सभासदांना माहिती आहेत. पोलीस खात्यात अस्पृश्यांची मोठ्या प्रमाणावर भरती करताना त्या अडचणी आड येत आहेत. मात्र पोलीस खात्यात अस्पृश्यांना बंदी अशी नाही. जय भीम.